हो दिलं दिलं काय करतो किरण रोडवरती उभा होता, सगळ्या गाड्या उभा होत्या आणि एसटीवाला आला आणि त्याची पाठीमागून थोडासा डॅश मारला, त्याच्यामुळे त्याला कमराला फक्त लागले. पण आता डॉक्टरांनी सांगितले का डॉक्टर समोरच फ्रॅक्चर फ्रॅक्चर काही नाही, काहीच नाही. पण ते आता शेवटी काय माझे काम करणारे लेकर मला जीव म्हणून मी ताबडतोब गाडी बोलली, त्याला माझ्या गाडीत टाकला. आम्ही कडेगावकडे घेऊन चाललो होतो, पोलीस बांधवाला विचारून इकडचे हॉस्पिटल माहित नाही आम्हाला. ते याची जर तब्येत मला गाडीतच व्यवस्थित वाटली किंवा मला वार पाठी मागून लागलाय. अरे म्हणलं मग चांगल्या हॉस्पिटलला जवळ कुठे तर मला वाटतं कांबळे साहेब ते बोलले की आपण विट्याला घेऊन जाऊ चांगल्या हॉस्पिटल. पळेल्या गाड्या माघारी इकडं म्हणजे आता सरकारी हॉस्पिटलला आम्हाला माहित नाही व्हिडिओचं. आता त्यामुळे आता आमची माणसं येतील जातात आणि घेऊन जातात चांगल्या हॉस्पिटलमध्ये, एकदम क्लिअर आहे का तुमच्या समोरच. किरण भगतला ते झालं, तुम्ही काही काळजी करायची गरज नाही, काय नाही काय नाही, एकदम व्यवस्थित. मूळ गाव कोणतं किरणचं? किरणचं इप्पटवाडी रोज सोबत आहे. उभा उभा होते ताप्याच्या बाहेर गाड्या सगळ्या उभ्या होत्या. ओके. रोडवरती बाजूला उभा होता. एसटीवर आलं, त्याच्या लक्षात आलं नाही आलं नाही त्या लक्षात बघितलं नाही काय असू शकतं, त्याचं काही शंका असायचं बी कारण नाही. आणि याच्यावर तर अजिबातच नाही. त्याने डॅश मारल्यामुळे ते रोडवर जोरात पडला. ते कोणी काळजी करू नये, म्हणजे महाराष्ट्रातल्या बांधवांनी पण कुटुंबियांनी पण. त्यामुळे आम्ही आहेत काही काळजी करत नाही, एकदम व्यवस्थित क्लिअर. म्हणजे इकडं कार्यकर्त्याला लागले माझ्या जीवा भावाचे. माझ्या किरण तिथं पडला, मी बसतो सत्कार घेतली. मी त्या गाड्या फिड्या सगळ्या बाजूला जीसीबी पिशिबे आणि पहिलं हॉस्पिटलला. ते समजलं त्यापेक्षा मोठं काय त्याला पण क्लिअर आहे, काही टेन्शन नाही. थँक्यू दादा, थँक्यू.